माझ्या टेनिस क्रिकेट करिअरमध्ये हे ग्राउंडचा खूप मोठा वाटा आहे. जेव्हा मी नायगाव पॅकरला खेळायचो लोकल टीममध्ये आमच्या, मी ते भरपूर क्रिकेट खेळलो. आज 2017-18 नंतर मी या ग्राउंडमध्ये आलेलो आहे. तर खूप बरं वाटतं, जुन्या आठवणी ताज्या झाल्या असं. आणि मुंबईच्या क्रिकेटसाठी रबर बॉल पावसाळी क्रिकेट स्पर्धा किंवा टेनिस बॉलच्या स्पर्धा मुंबईच्या क्रिकेटसाठी किती महत्त्वाचे आहेत? कारण जसं प्रत्येक जण आता म्हणतोय की मुंबईचं क्रिकेट आता हळूहळू संपत चाललेलं आहे. नाही, मुंबईमध्ये क्रिकेट टुर्नामेंट हो गरजेचेच आहेत, कारण त्यातूनच प्लेअर घडणार आहेत. जर टुर्नामेंट झाले नाहीत तर प्लेअर कसे घडणार? तरी मुंबईमध्ये कुठेही असो, छोट्या असो मोठ्या, 50-25 या टुर्नामेंट होणे गरजेचं आहे. यातनंच तुम्हाला प्लेअर घडतील आणि आपल्याला पुढे मुंबईच्या क्रिकेटला एक वारसा मिळेल. तर तुम्हाला सुद्धा या मॅचसाठी खूप साऱ्या शुभेच्छा आहेत. नाणेफेकीचा कौल जो आहे तो अर्णव मधु 11 संघाने जिंकलेला आणि प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय स्वीकारलेला आहे. तर नेक्स्ट मॅचकडे आपण वळणारच आहोत. त्यापूर्वी मात्र 68 धावांचा पाठलाग आता मात्र सुरू झालेला आपल्याला पाहायला मिळतोय. सलामीची जोडी मैदानावरती आपल्याला पाहायला मिळते. लेफ्ट हँडेड बॅटर आहे यावेळेला, बॅटची टॉप एज घेतली आहे. स्वतः गोलंदाज बॉल खाली, स्वतःच्याच फॉलो थ्रू मध्ये कॉट अँड बोल्ड. फलंदाजाला माघारी परतावं लागतंय. पहिला धक्का लागतोय तो शिफा स्ट्रायकर्स माला टीमला. गणेश आउट होऊन माघारी परतलाय आणि इथे सेकंड इनिंगचं श्री गणेश खऱ्या अर्थानं झालेलं आपल्याला पाहायला मिळतोय. संघाची धावसंख्या आपण जर पाहिली सध्याच्या घडीला 4 धावा 68चा पाठलाग करत असताना सुरुवातीच्या ओव्हर्स मधून गोलंदाजी मार्कवरती रोहित आपल्याला पाहायला मिळतोय. न्यू बॅटर कोण येते पाहूया मैदानाच्या आतमध्ये. रोहित विरुद्ध रोहित असा सामना आपल्याला पाहायला मिळू शकेल. रोहित एक स्वतः चांगला डावखुरी हाताचा गोलंदाज म्हणून पाहिला गेला, परंतु त्याच्यावरती हल्ले चढवले गेले आकाशकडून. आणि आज रोहित विरुद्ध रोहित असा सामना. डावखुरी हाताच्या समोर मात्र आणखीन एक डावखुरी हाताचा बॅटर मात्र पाठवला गेला मैदानाच्या आतमध्ये. रणनीती या ठिकाणी आजमावली जाते. आकुट टप्प्याचा एक बाउन्सर, वेगवान चेंडू पाहायला मिळतो, भन्नाट वेग. मुंबईचं क्रिकेट, त्यातल्या त्यात प्रभादेवीतलं क्रिकेट, रिया 11 प्रभादेवी सारखा संघ, झागडे पाटील वॉरियर्स सारखा संघ. ओव्हर पिच चेंडू आणि या वेळेला स्वीट साऊंड फ्रॉम मिडल ऑफ द बॅट, डीप स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या वरून बॉल सीमा पार, येतोय षटकार. रोहितच्या गोलंदाजीवरती रोहितचा हिट आपल्याला पाहायला मिळतोय. एक हिट शॉट आणि या हिट वरती 6 धावा नक्कीच लिहिल्या जातील. संघाची धावसंख्या पहिल्या षटकाचा खेळ संपल्याखेरीज 10 धावा. 68चा पाठलाग करायचा आहे. 24 बॉलचा खेळ बाकी आहे. 58ची गरज आहे. गोलंदाजी मार्क वरती कोण येणार? सत्यम आपल्याला पाहायला मिळतोय. आपल्या फिरकीच्या जाळ्यामध्ये मात्र भल्या भल्या गोलंदाजांना, ज्या गोलंदाजाने फलंदाजांना अडकवलं असा सत्यम मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना आपल्याला पाहायला मिळतोय. एक चांगली बॉलिंग ऍक्शन आहे या गोलंदाजाकडे. सध्या स्ट्राईक वरती मात्र आपण जर पाहिलं तर श्री आपल्याला पाहायला मिळतोय. आणि सत्यमचा पहिला बॉल इतका सोपं नाहीये सत्यमच्या गोलंदाजीवरती आक्रमण करणं. टेनिस बॉल क्रिकेटचा शेन वॉर्न म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. यावेळेला मात्र थोडासा आखूट टप्प्याचा चेंडू, जास्त आखूट टप्प्याचा चेंडू म्हणावा लागेल, थोडा नव्हे तर जास्तच आखूट टप्प्याचा बॉल. त्यावर एकेरी दाबेचा फटका खेळला जातो श्रीकडून. तिकडे मात्र कुठेतरी पावसाळ्याचे दिवस आहेत, बॅटला ग्रीप आहे, तरी सुद्धा मात्र आता पाऊस नसल्या कारणाने हाताला घाम सुटतोय, त्यामुळे हँड ग्लोव्स मागवलेत त्या ठिकाणी श्रीने.
खऱ्या अर्थाने श्री आणि गणेश आला होता मैदानाच्या आतमध्ये, श्री गणेशा करण्यासाठी, परंतु गणेश आउट होऊन माघारी परतला. त्याची जागा मात्र दुसऱ्या बाजूने घेतली ती रोहितने. त्याच्या बॅटमधून एक षटकार आलेला आपण पाहिला शेवटच्या चेंडूवरती, आणि दुसऱ्या षटकाचा खेळ सुरू झाल्यानंतर मात्र एक डॉट आणि त्यानंतर एक सिंगल घोषांकित क्षेत्रामध्ये जाणारा चेंडू आपण पाहिलाय. अडसष्ट धावा, मोठं लक्ष आहे. आतापर्यंतच्या सर्वात मोठ्या धावसंख्येचा पाठलाग, हायएस्ट रन चेस आपण पाहतोय या स्पर्धेतला. 68 टू विन. सत्यम चौधरी आणि त्याच्या समोर मात्र आपण जर पाहिलं तर श्री. पुन्हा एकदा वळवला, हाफ ट्रॅकर, शॉर्ट आर्म पुल, आणि पुलने बॉलला केले गुल मैदानाच्या बाहेर. आणखीन एक लांबलचक षटकार श्रीच्या बॅटमधून. यहां पर चर्चा ऐसी शुरू है, सबका कहना है कि ऐसा लगा कि हर्षद ने गेंदबाजी की और सोनू ने मारा. हँड ग्लोव्स घातल्याचा किती फायदा. लगेच षटकार आलाय. पुन्हा एकदा बॅक ऑफ द लेन, फ्लॅट शॉट, आणि बाउंड्रीवरती मात्र तिकडे आपल्याला क्षेत्ररक्षक राहुल पाहायला मिळेल. चुकी केली आहे इकडे. शॉट सिलेक्शन मात्र थोडंसं गडबडलं कुठेतरी, आणि श्रीला माघारी परतावं लागेल. आणखीन एका विकेटला मुकावं लागतंय शिफा स्ट्रायकर मला टीमला. हायएस्ट रन चेस करताना मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना आपल्याला पाहायला मिळतो तो आशिष कनोजिया. दीपक बाईंच्या शुभ हस्ते मात्र नेक्स्ट टॉस पूर्ण झालाय. नाणेफेकीचा कौल अर्णव मधु इलेव्हन या संघाने जिंकलेला आहे, आणि प्रथमतः क्षेत्ररक्षणाचा निर्णय मात्र तिकडे केतनने कळवलाय. तर दोन्ही टीम आपण सज्ज राहायचंय, अधिक वेळ घ्यायचा नाहीये. ही मॅच जशी संपेल लगेच आपण स्वीकारलेल्या निर्णयाप्रमाणे मात्र मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. आशिष येत आहेत बॅटिंगसाठी. या वेळेला मात्र ऑफस्टम्पच्या खूपच जास्त बाहेर, ऑफस्टिकच्या खूपच जास्त बाहेर अति त्या पंच आपले दोन्ही हात जमिनीला समांतर करतायत. अतिरिक्त दाबीची घोषणा मात्र तिकडे केली गेली आहे, आणि पंचांनी मात्र त्या ठिकाणी व्हाईट बॉल कळवल्यानंतर पंचांच्या त्या निर्णयावरती मात्र कुठेतरी सत्यमने आक्षेप घेतलाय. रिव्ह्यूची मागणी करतोय की काय. पंचांचा निर्णय हा अंतिम निर्णय असेल. अंपायर डिसिजन विल बी फायनल डिसिजन. So do not argue with the umpires. देखते हैं सत्यम की अगली गेंद. या वेळेला पुन्हा एकदा मात्र चेंडूला वळवण्याचा प्रयत्न तिकडे केला गेला, परंतु पुन्हा एकदा मात्र बॉल जो आहे तो गाईडलाईनच्या बाहेर जाताना आपल्याला पाहायला मिळाला. राजेशजी तळाशीलकर अवसरांच्या माध्यमातून मात्र व्हाईट बॉलचा इशारा येतोय. एक्स्ट्रा रन्स मिळत आहेत. या वेळेला मात्र हवेत फटका खेळलाय. डीप मध्ये मात्र प्रोटेक्शन आहे, आणि इथे मात्र झेल हातातून निसटलाय. जितक्या इजने तो बॉल खाली आला होता असं वाटलं होतं की अगदी सहज सोप्या पद्धतीने हा झेल टिपला जाईल की काय, परंतु चुकी झाली आहे. आणि क्रिकेटमध्ये चुकीला माफी नाही. शोले पिक्चर मध्ये गब्बर सिंगच्या भूमिकेत अमजद खान सरांनी एक डायलॉग मारला होता, गलती की सजा मिलेगी, बराबर मिलेगी. फुल टॉस होता या वेळेला. अगदी बॅटच्या टोला बॉल लागतोय. डीप मधून मात्र प्रोटेक्शन, फिल्डर येतोय तिकडे मात्र एकेरी धावेचा प्रयत्न तोपर्यंत केला गेला. रोहितच्या फटक्यासोबत एकेरी धावेची वाढ होते. स्कोरबोर्ड वरती धावांचा आकडा मात्र जाऊन पोहोचला 2 षटकांखेरीज. पहिल्या ओव्हरमध्ये धावा आल्या होत्या 10. दुसऱ्या षटकातून मात्र 11 धावा या षटकातून आल्या, आणि धावसंख्या जाऊन पोहोचली ती 21 या धावसंख्येवरती. 68चा पाठलाग करायचा आहे.
नेक्स्ट ओव्हर गोलंदाजी मार्क वरती पुन्हा एकदा मात्र आपल्याला पाहायला मिळेल तर रोहित वैयक्तिक दुसरं षटक घेऊन आलाय. बॅट चेंज केली आहे रोहित विरुद्ध रोहित असा सामना पुन्हा एकदा आपल्याला अनुभवायला मिळेल. नॉन स्ट्रायकिंग एंडला आशिष कनोजी आपल्याला पाहायला मिळत आहेत. अँगल बनवला यावेळेला आतल्या बाजूला येणारा बॉल पाहायला मिळतोय. टप्पा पडल्यानंतर स्विंग अँड मिस बॉल मात्र बॅट आणि कोणताही कॉन्टॅक्ट नाहीये. नीरच आपण जर पाहिलं तर बॅट भिरकावण्याचा प्रयत्न तिकडे केला गेला आणि आज दिवसभर आपण माझ्यासोबत आणि उद्याच्याही दिवसात धोंडीराम पंडित सरांचा आवाज आपण ऐकू शकाल या स्पर्धेच्या माध्यमातून. आतमध्ये डिक्लेअर आहे तिथे घोषांकित क्षेत्र आहे तिकडे मात्र तुम्हाला डिक्लेअर मध्ये धावा गेल्या तरच धावा मिळतील नाहीतर धावून धावा तुम्हाला घ्यायच्या आहेत. आणि लेग बाईटचा इशारा तिकडे मात्र पंचांकडून कळवला जातोय. रमाकांत पवार सर त्या ठिकाणी आपल्याला आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचा नियम क्रमांक 23 अर्थात 22 आणि लेग बाईटच्या स्वरूपातल्या येणाऱ्या धावा त्या ठिकाणी कळवतायत. पंडित सर आज ज्या पद्धतीचं क्रिकेट तुम्ही त्यावेळेला अनुभवलं आणि सध्याचं क्रिकेट किती फरक वाटतोय आणि आज आयोजन जे केलंय आयोजकांच्या बाबतीतनं खूपच मेहनत घेतली गेली आहे. हो यॉर्कर लेंथ बॉल होता. काय म्हणाल या बॅटिंग बद्दल आज ज्या पद्धतीने फलंदाजी केली मगाशी आकाश ज्या खेळाडूने 4-5 षटकार टोटल त्याने ठोकले आणि 40 धावा त्याने वैयक्तिक बनवल्या म्हणजे वैयक्तिक धावांचा रेकॉर्ड त्याने मात्र इथे रचलाय. या ठिकाणी सांगायचं म्हटलं तर आत्ताचं क्रिकेट एवढं फास्ट आहे की चेंडू बॅट पॅड क्लोज म्हटलं किंवा सिंगल डबल जर 4 बॉल आपण खेळून काढतोय तर त्यामध्ये दुहेरी धावा जर 3 घेतल्या तर 6 धावा होतात. पण आपल्याला फक्त षटकार मारायचा असतो आणि षटकार मारण्याच्या नादामध्ये आपले बॉल 3 ते 4 बॉल मिस होतात आणि त्यामध्ये एक चौकार लागतो. त्याच्यामुळे आपण क्रिकेट बॅट बॉलर तेवढा तरबेज बघा रोहितच्या बॅटमधून पुन्हा एकदा रोहितच्या गोलंदाजीवरती षटकार आलाय. डीप स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर जाणारा बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. बरेच प्रेक्षक आज मैदानावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. आलेल्या तमाम क्रिकेट रसिकांचं आपण पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करूया या राजे छत्रपती संभाजी महाराज क्रीडांगणावरती. राजे छत्रपती संभाजी महाराज चषक 2025 पर्व दुसऱ्यामध्ये यावेळेला बॅटची एज घेतली आहे. अभिषेक मात्र त्या ठिकाणी बॉलवरती तुटून पडलाय. एकेरी धाव तोपर्यंत धावून पूर्ण केली गेली आहे. स्कोर जर आपण पाहिलात तर 31 धावा स्कोरबोर्ड वरती आतापर्यंत लावल्या गेलेल्या आपल्याला पाहायला मिळतात. 68चा पाठलाग करायचा जवळपास अजूनही नाही म्हटलं तरी सदीतच धावांची गरज आणि 37 धावांचा जो 37 धावांचा जो पाठलाग करायचा आहे कशा पद्धतीने बघताय या मॅच कडे. जे क्रिकेट आहे जे गोलंदाज आहेत ज्यांची खेळी सतर्कता षटकार आणि चौकारांची आहे तर आताचं इंटरनॅशनल क्रिकेट जरी पाहिलं वरच्या लेवलचं क्रिकेट जरी पाहिलं तरी तेच आहे. कुठला फलंदाज येऊन कधी काय करू शकतो हे माहिती नाही. त्याच्यामुळे आपण शेवटच्या चेंडूपर्यंत कोणताही निर्णय देऊ शकत नाही. होय नक्कीच. आणि क्रिकेटमध्ये आपण एक फलंदाज असाही पाहिलाय की क्रिकेटमध्ये फुटवर्क खूप महत्वाचं मानलं जातं. पदलली ते ज्याला आपण मराठी भाषेत म्हणतो ते पदलली ते खूप महत्वाचं मानलं जातं. परंतु भारताचा असा एक फलंदाज होता जो निर्भीड फलंदाज म्हणून मानला जायचा. तो टेस्ट क्रिकेट सुद्धा अगदी T20 सारखंच खेळायचं तो म्हणजे वीरेंद्र सेहवाग. तर तशीच काहीशी बॅटिंग या शॉर्ट फॉर्मॅट क्रिकेटमध्ये तुम्हाला करावी लागते नेहमी. त्याचप्रमाणे आता त्या प्रकारचे गोलंदाज जसं तुम्ही समोर आऊ आहे बरेच क्रिकेटर पॅडी आहे प्रमोद मसूरकर आहे अंकल जे आता हयात नाही आहेत. म्हणजे यांचे जर स्पिनिंग आपण पाहिली तर आता मला नाही वाटत
की आताचे जे हे फलंदाज आहेत जे शफल होतात आणि खेळतात. आणि रबर बॉल क्रिकेट आणि मला वाटतं लेदर बॉल क्रिकेटमध्ये जास्त काहीसा फरक नाही आहे, थोडंसं साम्य आहे या चेंडूमध्ये. कारण टेनिस बॉल स्विंग होत नाही, परंतु काही वेळेला रबर बॉल स्विंग होताना सुद्धा आपण पाहिलेलं आहे, हवेतच हरकत करताना आपल्याला तो पाहायला मिळालाय. आणि या वेळेला लाकूड तोड गोलंदाजी आशिष कनोचियाची, दांडी 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 गुल, त्रिफळाची. हा चेंडू थोडासा डाव्या आणि डाव्याच्या वरती होता. चेंडू थोडासा पुढे खेळला असता तर मात्र बॅटवरती आला असता. चेंडूचा आपला पाय थोडासा पाठीमागे खेळण्याचा फ्लिक करण्याचा प्रयत्न केला. चेंडू बॅटच्या आतल्या कडेला लागला आणि यष्टायरवर गेलेला. आणि फकीराच्या या बॉलिंग नंतर फक्त ते गाणं आठवलं की रे फकीरा मानजा. काय म्हणायचं फकीराच्या या गोलंदाजीला, अगदी त्रिफळा उद्ध्वस्त केला. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये. आणि पुढील सामना मात्र धोंडीराम सर, संपूर्ण महाराष्ट्राच्या टेनिस क्रिकेटच्या पटलावरचे तारे सितारे पुन्हा एकदा आपल्याला मैदानाच्या आतमध्ये दिसणार आहेत. ऑलरेडी ही स्पर्धा जर आपण पाहिली तर एक क्वालिटी क्रिकेट आपल्याला दाखवून जातेच आहे, परंतु या स्पर्धेला अजून एक चार चांद लावणारा सामना यानंतर आपल्याला पाहायला मिळेल, तो म्हणजे प्रिवान 11 नायगाव दादर रायगडचा संघ आहे. आणि त्यांच्या विरोधामध्ये आपण जर पाहिलं तर अर्णव मधू 11. आता सर्वात जास्त संघ जे आहेत ते उपनगरामध्येच आहेत, कारण पूर्वी पनवेल म्हणा या ठिकाणी गावरांग. आणि हा चेंडू थोडासा हळूवार, मग असा चेंडू थोडासा अधोगतीचा होता आणि आताचा चेंडू मात्र लांब टाकून थोडासा चेंडू फिरवलेला. आणि मला वाटतं मगाचा जो बॉल होता परफेक्ट ब्लॉक केलं गेलं होतं. तिकडे मात्र टो क्रशर ज्याला म्हटलं जातं, अगदी बुंदा मारला ज्याला आपण क्रिकेटच्या भाषेमध्ये तसा काहीसा तो चेंडू होता. आणि त्यानंतरचे जे दोन बॉल आपण आता जो बॉल पाहिला तर ते बॉल जे आहे ते गुड लेंथ वरती पिचिंग केली किंवा थोडंसं बॅक ऑफ द गुड लेंथ वरती पिचिंग करून मात्र बॉलला वळवण्याचा प्रयत्न तिकडे केला गेला. तर एक यशस्वी गोलंदाजी कशी असते ना ते आज फकीर दाखवून देतोय. 3 बॉल हाताळलेत, एकही धाव खर्च केली नाही आणि एक विकेट मात्र फकीराने आतापर्यंत पटकावली आहे. यावेळेस मात्र रन घ्यायचा प्रयत्न होईल का? 4 डॉट बॉल मिडन ओव्हर पाहायची आहे का मित्रांनो? बघायचंय. आताची जशी गोलंदाजी आहे, टिचून गोलंदाजी आहे, फलंदाजाला कुठल्याही प्रकारचं आक्रमण करण्याला गोलंदाज देत नाहीये. कारण त्यांनी आताच्या चेंडू त्यांनी ओला केलाय, पाहायचा आहे. आणि हा चेंडू सूर्या नायडू त्या ठिकाणी मात्र थोडासा बॉल पासून मागे राहिला, अन्यथा झेल होऊ शकला असता. परंतु क्रिकेटच्या पटलावरती जर आणि तरला जागा नाहीये. सिंगल रन मात्र तिकडे घेतली गेली. शेवटचा बॉल एकच रन दिली आहे आणि एक विकेट मात्र गोलंदाज फकीराच्या नावावरती. शेवटचा एक चेंडू शिल्लक आहे. बघूया, मेडन ओव्हर तर येता राहिलीच आहे, परंतु शेवटच्या बॉलवरती काय घडते आता मात्र सर्वांचं लक्ष त्याच्याकडे आहे. डावखुरी आताचा फलंदाज रोहित आलाय स्ट्राईकवर. 2 षटकार आतापर्यंत रोहितच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळालेत. रोहितचे जे दोन्ही षटकार आहेत ते थोडासा पाठीमागे सरकला आणि चेंडू स्क्वेअर लेगच्या डोक्यावरनं मारलेले. हा मात्र फकीराची गोलंदाजी करतोय, त्याचा टप्पा आहे तो डाव्या आणि मधल्या अष्टीवरती आहे आणि हा चेंडू काय टाकतो ते पाहायचं आहे. आता मात्र हा चेंडू टाकला होता त्यांनी, परंतु उजव्या अष्टीवरती आखडून टप्प्याचा चेंडू होता. थोडासा पाठीमागे सरसवत चेंडू पॉईंटच्या डोक्यावरनं मारण्याचा प्रयत्न आणि धावसंख्या झाली आहे 34 धावा झालेल्या. या षटकामध्ये फक्त निम्म्या म्हणजे जवळपास धोंडीराम सर निम्म्या धावा झाल्यात. निम्म्या धावांची अजूनही गरज आहे आणि मला वाटतं 4 षटकांचा खेळ आतापर्यंत संपलेला आहे. म्हणजे येणाऱ्या ओव्हरमध्ये जर तुम्हाला ही मॅच जिंकायची असेल तर जवळपास 6 बॉल 6 षटकार ठोकावे लागतील. 6 चेंडू आणि 6 षटकारच गरजेचे आहेत असं म्हणावं लागेल. 5 षटकार आणि 1 चौकार गरजेचं आहे. युवराज सिंग यांनी रेकॉर्ड केला, 6 चेंडू 6 षटकार ठोकले 18 वर्षानंतर तब्बल दुसऱ्यांदा. आज तोच रेकॉर्ड इथे मात्र रोहितला करायचा आहे. या ठिकाणी रेकॉर्ड्स म्हणायला गेलं तर गॅरी सोबर्स आहेत पहिले. असे दिग्गज खेळाडू आहेत. प्रभाकर आलाय गोलंदाजीसाठी. पहिला चेंडू या वेळेला मात्र वाईड लाईन यॉर्कर करायचा प्रयत्न, एकच धाव घेण्याचा प्रयत्न तिकडे होऊ शकेल. सत्यमय येतोय बॉलवरती आणि एकेरी दावेने मात्र संघाचा धावफलक 35 वर. अजूनही मात्र सामना जिंकण्यासाठी 33 धावांची गरज आहे.
मला वाटतं ही मॅच आता कुठेतरी औपचारिकतेच्या दिशेने वळू लागलेली आहे. फॉर्मॅलिटीज फक्त शिल्लक राहिलेल्या आहेत. गोलंदाजाला फक्त कोणतीही चुकी न करता मात्र बाकीचे 5 चेंडू जे आहेत ते व्यवस्थितरित्या हाताळायचे आहेत. आणखीन एका सिंगलला त्या ठिकाणी सामोरं जावं लागेल गोलंदाजाला. 1 रन मिळते प्रभाकरच्या गोलंदाजीवरती. आज सकाळच्या सत्रामध्ये मात्र आपण जर पाहिलं तर या स्पर्धेला सुरुवात झाली. अगदी 14 विद्या आणि 64 कलांचा अधिपती अर्थात लाडक्या सिद्धिविनायक बाप्पाच्या आशीर्वादानं मात्र या मैदानावरती पुन्हा एकदा क्रिकेट आपल्याला अनुभवायला मिळतंय. प्रभादेवी प्रॅक्टिस बॉईज यांच्या माध्यमातून मात्र आपण जर पाहिलं तरी भव्य दिव्य पावसाळी रबर बॉल क्रिकेट स्पर्धा, 1 लाख रुपयांचा पुरस्कार अंतिम विजेत्या संघाला. आणि यावेळेला समोर 1 मोर रोहितच्या बॅटमधून छपरा तोड फलंदाजी या वेळेला पाहायला मिळते. परंतु जसं म्हटलं जातं ना की येता येता थोडासा उशीर केला रोहितने. आला बरोबर वेळेवरती, परंतु त्यावेळेला स्ट्राईक त्याला जास्त मिळाली नाही. अदरवाईज मला वाटतं जर असेच अजून 1-2 षटकार त्याच्या बॅटमधून आले असते ना तर कुठेतरी हे मॅच समीकरण काहीतरी वेगळं असू शकलं असतं. 2 धावांचा फटका या वेळेला. शेवटचा बॉल शिल्लक आहे. चला नेक्स्ट टीम तयार राहा. आणि हा बॉल अगदी बॅटची एज घेतोय आणि शरीराचाही वेध घेतोय आणि निर्धाव चेंडूने मात्र सामन्याची होते समाप्ती. आणि या सामन्यावरती एक मोठा विजय आपल्या नावावरती केलाय तो भांडूप स्ट्रायकर या टीमने. मनपूर्वक अभिनंदन टीम भांडूप स्ट्रायकर. आणि या सामन्याचा सामनावीर ज्याने गोलंदाजांना दाखवलं कित्येकदा आकाश, त्या आकाशला मी विनंती करतोय, आकाश या सामनावीराचा पुरस्कार आपल्याला दिला जाईल.